आहे खोडदे बाबाचे मंदिर आता आणि हे आहे खोडदे बाबा यांचे मंदिर आणि इथे खोडदे बाबा यांनी जिवंत समाधी घेतलेली आहे। आपण बघू शकता इथे किती मोठे मंदिर आहे, बघू शकता इथे पिंपळाचे झाड आहे आणि इथे लोक बसलेले आहेत, आपण बघू शकता आणि वर मंदिराचा कळस बघू शकता किती सुंदर आहे मंदिर। चला तर आतमध्ये जाऊ, इकडून आतमध्ये जायला वाटत। इथे चप्पल सोडली आहे, आता पुढे जाऊया। तिकडे बघू शकता किती छान मंदिर आहे। आता आपण आतमध्ये आलेलो आहे। खोडे बाबा यांची समाधी जिवंत आणि ही आहे रुक्माई यांची मूर्ती, बघू शकता आतमधून। आणि हे सारूर आडवाई येथे हे स्थित मंदिर आहे, बघू शकता आपण। येथे जिवंत समाधी घेतलेली आहे खोडदे बाबा यांनी आणि येथे रुक्माई विठ्ठल रुक्माई यांची मूर्ती आहे।